कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता ऋषी कमळीला भेटायला आलेला असतो. त्याच्या हातामध्ये एक लेटर असतं. कमळी म्हणते की तुम्हाला काय वाटलं ही कमळी लगेच तुमच्या प्रेमात पडेल, हे कसलं लेटर घेऊन आलायत मला. त्यानंतर ऋषी म्हणतो एक गप्प बस, तुला काय वाटलं मी काय तुला लव्ह लेटर द्यायला आलो आहे. अगं हे ॲडमिशनचे फॉर्म आहेत कॉलेजचे. आणि हे ऐकल्यावर कमळी आणि लिंगी प्रचंड खुश होतात. कमळी अख्ख्या गावामध्ये फिरून अख्ख्या गावाला सांगते की मी आता मुंबईला कॉलेजमध्ये शिकायला जाणार आहे, मोठ्या कॉलेजला मी शिकायला जाणार आहे. इकडं कमळीचा हा आनंद पाहून तिची आई सरू आता देवीच्या पाया पडायला जाते. तिथे गेल्यावर काही महिला तिचा अपमान करतात, म्हणतात की ही सवाशिनी बायांची पाया पडायची देवीची जागा आहे, तिथं अशा नवऱ्याने सोडलेल्या बाईने अजिबात यायचं नाही. नंतर कमळी त्या बायकांना चांगलाच धडा शिकवते. पुढे आता राजन, कामिनी आणि त्याची रागिनी हे तिघंजण रिसॉर्टसाठी जागा बघायला आलेले असतात. आणि त्यांना नेमकी कमळीच्या आजोबांचीच जागा आवडते. कामिनी त्या आजोबांना म्हणत असते की तुला किती पैसे हवेत तेवढे घे, पण आम्हाला ही तुझी जागा आवडलेलीच आहे. त्यानंतर तिथे धावत पळत कमळी आजोबा करत येते. आणि मग कामिनीला कळतं आहे की हीच ती कमळी आहे जिने आपल्या अनिकाला त्रास दिलेला असतो. त्यानंतर आता कामिनी रागिनीला म्हणते की आता तुला रिसॉर्टसाठी जागाही मिळणार आणि माझ्या अनिकाला त्रास दिलेल्या कमळीचा मला चांगला बदलाही घेता येणार. आता ह्या कामिनीचा खतरनाक असा प्लॅन पुढचा काय असणार आहे आणि कामिनी आता कमळीला आणि सरूला कशा पद्धतीने त्रास देणार आहे आणि त्यानंतर ऋषी कमळीची मदत करणार का, हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे.